नमस्कार. मी आनंद लोहार कोल्हापुरातून आहे. गेली 8 वर्ष झालं हा व्यवसाय चालू आहे. व्यवसाय म्हणण्यापेक्षा सोशल काम म्हणलं, सामाजिक काम आणि हाती घेतलं होतं आणि छोट्याशा ह्याच्यामध्ये काम चालू केलं होतं, पण आज मोठं झालेलं आहे. मग नेमकं काय आहे, तर अगदी महिलांच्या मुलींच्या उपयोगाचा हा विषय आहे. सॅनिटरी पॅड. आता सॅनिटरी पॅडचं नाव पहिलं काढलं, तर काय केलं जातं, ऑकवर्ड मानलं जात होतं. पण माहिती आहे बऱ्याच लोकांना, की अक्षय कुमारचा पॅडमॅन हा पिक्चर काही लोकांनी बघितला असेल. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी सुकर झालेल्या आहेत. आता पॅडमॅन मग काही लोकांनी बघितलं नसेल, तर मी एक 5 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये त्याचं सारांश सांगतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल सॅनिटरी पॅड हा विषय गरजेचा नसून अत्यंत गरजेचा विषय आहे. तर पॅडमॅन मध्ये जर बघितलं तर अक्षय कुमार असतात, त्याचं नवीन लग्न झालेलं असतं आणि त्याची मिसेस असते, ते वारंवार ते पिरियडच्या कालावधीमध्ये कापड वापरत असते आणि वापरत असताना ते व्यवस्थित धुतलं जात नसतं. मग तो विचार करतो की हे सगळं परत 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 वापरल्यानंतर बऱ्यापैकी आपल्या मिसेसला काहीतरी होऊ शकतं, कॅन्सरचा का आजार होऊ शकतो. म्हणून तो काय करतो की मॅडमला न विचारता, मिसेसला न विचारता मेडिकलमध्ये जातो आणि मेडिकलमध्ये सॅनिटरी पॅडचा पाऊच खरेदी करतो आणि खरेदी करून आणून तो मिसेसला देतो. मिसेसला दिल्यानंतर हातामध्ये आल्यानंतर ते प्राइस बघते, तर 55 रुपये. एवढा मागातलं कशाला आणलं, ते मी काय वापरणार नाही, तुम्ही परत द्या जावा. म्हणून ते काय करते की नाकारलं जातं. अक्षय कुमार परत जातात मेडिकलमध्ये, तिथं लिहिलेलं असतं एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही. मग पंचायत होते. मग आता काय करायचं म्हणून ते कामावरती जात असताना, सायकलिंग वरनं जात असताना बनेनच्या आतमध्ये सॅनिटरी पॅडचा पाऊच घातला जातो आणि कामावरती जातो. गेल्यानंतर तिथं अचानक एका कामगाराला मोठी जखम होते हाताला. जखम झाल्यानंतर सगळी शहरावर पळतात, कशानं तरी त्याला लपेटायला पाहिजे, बांधायला पाहिजे. आणि अक्षय कुमार मात्र क्षणाचा विलंब न करता सॅनिटरी पॅडचा पाऊच काढतात आणि पाऊचनं ते बांधलं जातं, लपेटलं जातं. दवाखान्यामध्ये ते कामगाराला नेलं जातं. नेल्यानंतर मात्र डॉक्टर म्हणतात की हे बांधलं म्हणून याचा हात वाचला, जर बांधलं नसतं तर कदाचित हात काढावा लागला असता. ह्याच्यावरनं तात्पर्य काय, की गरजेचं नसून अत्यंत गरजेचा विषय आहे. परंतु आज मार्केटला जे येणारे पॅड आहेत आणि आपले पॅड ह्याच्यामध्ये फार फरक आहे. तर यामध्ये मार्केटला जे पॅड वापरले जातात, महिला मुली वापरतात, त्यामुळे बऱ्याच महिलांना आजपर्यंत बरेच प्रॉब्लेम आहेत. मी जसं म्हणतोय की संसर्गजन्य आजार होणे, गर्भपिशवी खराब होणे, इन्फेक्शन होणे, त्यानंतर बघितलं तर कॅन्सर सारखा महाभयंकर रोग आज बऱ्याच ठिकाणी झालेला आहे. पिशवीचा कॅन्सरचा आजार होतो. त्यानंतर बघितलं तर पोट दुखणे, कंबर दुखणे, जलन, पांढरे पाणी, पुरळ, स्किन प्रॉब्लेम, ते ह्यातला कुठला ना कुठला प्रॉब्लेम जर महिला मुलींना असेल, तर हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा नसून गरजेचा आहे. कारण शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. तर आपल्याला हे जे प्रॉब्लेम आहेत, हे रेग्युलर मार्केटचे वापरले जाणारे पॅड किंवा कापड याच्यामुळे होत आहेत. मग आपण जे घेऊन आलेलो आहे, प्राची जे आहे, हे आपल्याला बघितलं तर हे वेगळं आहे. ह्याच्यामधला डिफरन्स बघितल्याशिवाय तुम्हाला आम्हाला ह्याच्यामध्ये वेगळं किंवा फरक आहे का नाही हे लक्षात येणार नाही. तर आपल्याला हे पॅड वापरलं तर यामध्ये जे काही होणारे फायदे आहेत, हे प्रॉब्लेम जर असतील तर याच्यावरती सोल्युशन आहे. तर आपलं पॅड जर वापरलं तर यामध्ये बघितलं तर विषाणूपासून मुक्ती होते, थकवा दूर करते, त्यानंतर बघितलं तर आपल्याला दुर्गंधी घालवते, त्यानंतर हार्मोन्स बॅलन्स करते, वेदना संसर्ग बरा करते, त्यानंतर बघितलं तर अंतर्गत शक्ती वाढवते आणि ताणतणावापासून मुक्ती करते. मग आता हे पॅड खरोखरच वेगळं आहे का, आणि आपल्या पॅडमध्ये आणि मार्केटच्या पॅडमध्ये काय फरक आहे, हे जो पण डिफरन्स बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही हे चमत्कारिक किंवा मिरॅकल आहे का. तर मी काही लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन करणार आहे. आपण बघून घ्या. बघितल्यानंतर आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिअर होणार आहेत. तर मार्केटच्या अगदी पाऊच पासून आपण जाणार आहोत. पाऊच जर बघितलं तर हे मार्केटला कोणताही घ्या, मार्केटला हे प्लास्टिक पाऊच आहे. आता यामध्ये पाऊच जर बघितलं तर या पाऊच मध्ये हे प्लास्टिक मध्ये येतं. आपलं जे आहे ते कव्हर कागदी याच्यामध्ये आहे. म्हणजे स्वच्छ भारत अभियानला सुद्धा आपण इथे सपोर्ट केलेला आहे. आता याच्यामध्ये प्लास्टिक हे जे आहे, फोडल्यानंतर मला सांगा लगेच वापरलं जातं का, तर हे फोडल्यानंतर ठेवण्याचं ठिकाण जे असतं ते अडगळीचं असतं. मध्ये दिसू नये असं ठिकाण ठेवलं असतं. कदाचित त्या ठिकाणी बघा, ब्रेक केल्यानंतर या ज्यावेळेला काढलं जातं, पॅड काढलं जातं, त्यावेळेला ह्या आतमध्ये जर बघितलं तर झुरळ पाली वगैरे फिरू शकतात, त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. कारण हे पॅड जे आहे तर हे प्लास्टिक आहे कव्हर. आता हे पॅड जर बघितलं तर हे ओपन पॅड आहे. ह्याच्यामध्ये बघितलं तर ओपन आहे, याला कुठल्याही प्रकारचं कव्हर नाही. आपल्या मात्र ह्याला कव्हर, पॅडला सुद्धा कव्हर आहे. आता हे पॅड जे आहे म्हणून आपल्याला जुळपाले फिरू शकतात. मी आता माझ्या डाव्या साईडला जर बघितलं तर मी हे विस्पर कंपनीचं पॅड मी लावतोय. आता आपण डिफरन्स बघणार आहोत. आता अगदी डिंकापासून जाऊया. हा डिंक जर बघितला तर हे थोडस चकाकी येतोय बघा. हा केमिकल युक्त डिंक आहे आणि केमिकल युक्त डिंक वापरल्यामुळं महिलांनी मुलींनी जर वापरल्यानंतर नंतर पिरियड नंतर जर बघितलं तर त्यांना ह्या डिंकाचा केमिकलचा इफेक्ट
ऊन इचिंग बाकीच्या गोष्टी तक्रारी होत आहेत. आता आपला जो आहे तो अगदी अगदी बाबळीपासून किंवा नॅचरल डिंक वापरलेला मी ते ओपन केल्यानंतर दाखवतो. आता मी माझ्या डाव्या साईडला जर बघितलं तर आपल्याला कोणतं लावतोय, विस्परचं लावतोय पॅड. आता हे माझ्या डाव्या साईडला बघितलं तर विस्परचं पॅड मी हे करतोय, पॅक करतोय. त्यानंतर बघितलं तर आपल्या जर बघितलं तर कव्हर, कव्हर पासून आपण विचार केलेला आहे. हे रियुजेबल आहे. हे हे केल्यानंतर आपल्याला पॅक करून आपल्याला कव्हर देखील आपल्याला डिस्ट्रॉय करू शकतो. याचा कव्हर मात्र प्लास्टिक डिस्ट्रॉय होत नाही. तर पॅड जर बघितलं तर मी हा प्राचीचा पॅड घेतलेला आहे. पॅडला सुद्धा अगदी कव्हरिंग आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये बघितलं तर पॅडला सुद्धा कव्हर आहे. ओपन पॅड आपल्याला बघायला मिळत नाही. अगदी बघितलं तर ह्याला फोल्डेबल आहे. अगदी छोटं वाटतंय म्हणजे ट्रायफोड मध्ये येतं. हे लॉंग पॅड आहे. ह्यामध्ये बघितलं तर ह्या पॅडला सुद्धा आतमध्ये सिक्युरिटीसाठी आपण कव्हर दिलेला आहे. म्हणजे डायरेक्ट संपर्क येत नाही. अगदी पर्समध्ये जर टाकून एखाद्या महिला मुलीने नेलं त्याला संसर्ग होण्याचा संबंध येणार नाही. आता म्हणजे कव्हर आहे. कव्हर नंतर हे डायरेक्ट पॅड होतं तसं हे डायरेक्ट नाही. कव्हर आपल्याला यामध्ये ब्रेक करावा लागतो आणि मग आपलं पॅड आपलं ओपन होतंय. प्राचीचं पॅड मी ओपन करून दाखवतोय. तर यामध्ये कव्हर आहे. कव्हर मी पहिला काढतोय. हे बघा, हे अशा पद्धतीने बघितलं तर कव्हर काढल्यानंतर हे पॅड आपल्याला पॅडचा संपर्क येतो. आता अगदी डिंकाचा मगाशी विचार केला होता तर आताचा डिंक जर बघितला तर ह्याच्यामध्ये चकाकी जे आहे ते कमी आहे. बघा, हे नॅचरल डिंक आहे. नॅचरल डिंक असल्यामुळं ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस कमी असतात. आता मी माझ्या उजव्या साईडला मी प्राचीचं पॅड लावतोय. प्राचीचं पॅड लावतोय. ओके. आता आपण लाईव्ह मध्ये चेक करणार आहोत. जो पण बघणार नाही तो पण आपल्या लक्षात येणार नाही हे वेगळं आहे का, हे आहे का. तर त्यासाठी मी काय करतोय, मी लिक्विड घालून सुद्धा ह्याच्यामध्ये काय दाखवणार आहोत. कारण बघा की मार्केटला जर बघितलं तर मार्केटला येणाऱ्या पॅडच्या मध्ये जर बघितलं तर हे कशापासून बनलंय याचा जर विचार केला तर तुम्ही थक्क व्हाल. अगदी हे प्लास्टिक जे आहे ना हे 100% प्लास्टिक जर बघितलं तर आपलं हे मार्केटचं प्लॅन जे आहे हे प्लास्टिक आहे. हे रफ आहे त्यामुळे याच्यामध्ये कम्फर्टेबल होत नाही. हे जे बघितलं कॉटनीचं आहे. 100% कॉटन आहे त्यामुळे स्मूथ जातो याला. आता हे बनलेलं जे बघितलं तर विचार केला तर टाकलेलं जे प्लास्टिक असतं टाकलेलं आपलं त्याच्यावरती 8 ते 9 प्रकारचे केमिकल प्रोसेस होतात आणि त्यात वापरलेला म्हणजे केमिकल प्रोसेस झाल्यानंतर वापरलेला प्लास्टिक ह्याच्या पॅडसाठी वापरलेला आहे. आता आतमध्ये जर बघितलं तर आपण ओपन करून दाखवणार आहोत की ह्याच्यामध्ये आतमध्ये काय वापरायला पाहिजे, कॉटन किंवा कापूस वापरायला पाहिजे. पण आतमध्ये मटेरियल वापरलेलं बघितलं तर तुमचे डोळे थक्क होतील. तर याच्यामध्ये 8 ते 9 प्रकारच्या कागदाच्या म्हणजे पेपरवरती जे काही प्रोसेस होते आपली न्यूजपेपर होती आणि त्या कागदाचा लगदा पॅडमध्ये वापरलेला आहे. म्हणजे कॉटन सुद्धा वापरलेलं नाही. अगदी डायऑक्साइड म्हणून विषाणू आहे. या विषाणूमुळे आज कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि हे आपल्याला रोखायचं असेल तर आपल्याला चांगलं, आम्ही म्हणतोय म्हणून नव्हे, चांगलं जे आहे ते आपल्याला वापरणं गरजेचं आहे. तर मी लाईव्ह ओपन करून दाखवणार आहे. काही लिक्विड टाकून सुद्धा दाखवणार आहे की ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे. तर मी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थोडंसं लिक्विड घेतोय. ह्याच्यामध्ये बघितलं तर एक 20 ml लिक्विड घेतोय मी. 20 ml लिक्विड घेतलेलं आहे. 20 ml लिक्विड घेतलेलं आहे. ते मी पहिला सुरुवातीला बघितलं तर आपल्या प्राचीच्या पॅडमध्ये मी डिझॉल्व्ह करतोय. 20 ml घेतोय. ह्याच्यामध्ये बघितलं तर ह्याच्यामध्ये देखील मी काय करतोय 20 ml घेतोय. याच्यामध्ये बघितलं तर ते देखील 20 ml घेतोय. दोन्ही सेम मध्ये 20 ml घेतलेला आहे. आता दोन्ही ठिकाणी मी सेम लिक्विड घातलेलं आहे. आता घातल्यानंतर जर बघितलं तर दोन्ही ठिकाणी मी हात प्रेस करून दाखवणार आहे. तुम्हाला हात प्रेस करून दाखवणार आहे. मग त्याच्यावरती तुम्हाला लक्षात येईल की कुठलं ड्राय आहे आणि कुठलं वेट आहे हे लक्षात येईल तुमच्या. तर मी थोडंसं हात माझे कोरडे आहेत. दोन्ही पण हात कोरडे आहेत दिसतात तुम्हाला. मी काय करतोय प्रेस करतोय. तर इकडे बघितलं तर हे लिक्विड आहे. बघा इकडे लिक्विड लागलेलं आहे. ह्याला कुठल्याही प्रकारचे लिक्विड वगैरे काही लागलेलं नाही. हे बघितलं तर दिसतंय तुम्हाला, हा हात दिसतोय. म्हणजे हे ऍब्सॉर्ब कॅपॅसिटी ह्याला जर बघितलं तर पूर्णपणे ड्राय आहे. कुठल्याही प्रकारचं लिक्विड नाही. इथं जर बघितलं तर 100% याचं बघितलं तर लिक्विड आहे. आता यामध्ये बघितलं तर अजून याच्यामध्ये मी डिझॉल्व्ह करून दाखवतो पाणी. म्हणजे आपल्याला लक्षात येईल याची ऍब्सॉर्ब कॅपॅसिटी जी आहे रेग्युलर पॅडपेक्षा 5 पट आहे. 5 पट आहे का नाही मी दाखवतो मी तुम्हाला. अजून एक 15-20 ml मी लिक्विड घेतलेलं आहे. ते परत मी प्राचीच्या पॅडमध्ये हे करतो, डिझॉल्व्ह करतोय. प्राचीच्या पॅडमध्ये डिझॉल्व्ह करतोय. आता आपण हे ओपन करणार आहोत. ओपन करून केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल दोन्ही मधला डिफरन्स काय आहे तो लक्षात येईल आपल्याला. ह्याच्यामध्ये बघितलं हे बघा हे अगदी
हाय असं जरा सुद्धा ऍब्सॉर्ब केलेलं नाही. हे पूर्णपणे काय आहे, याच्यामध्ये पाणी आहे. यामध्ये बघितलं तर पाणी आहे. आता यामध्ये बघितलं परत मी लिक्विड घातलेलं आहे, कुठल्याही प्रकारचं हे लागलेलं नाही बघा, चेक करा. हे वेट आहे, ह्याला कुठल्याही प्रकारचं जर बघितलं तर ड्राय आहे. म्हणजे ऍब्सॉर्ब कॅपॅसिटी रेग्युलर पॅडपेक्षा 5 पट आहे. आता मी ओपन करून दाखवते. मगाशी मी सांगितलं होतं की आपल्या ह्याच्यामध्ये आणि ह्यामध्ये काय फरक आहे, तर हे डिफरन्स दाखवणार आहे. तर पहिला मी ओपन करतो लेअर मार्केटच्या पॅडचा. तर हे प्लास्टिक आहे का काय आहे हे आपल्याला लक्षात येईल. फर्स्ट लेअर मी ओपन करतोय, कारण जो पण बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही. आता यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल स्ट्रिप जर बघितलं तर काहीच नाही बघा. हे जर बघितलं तर हे प्लास्टिक आहे का नाही हे कशावरून ठरवणार, हे ताणलं जाते, त्याच्यामध्ये ताणलं जाते. हे प्लास्टिक आहे. आता यामध्ये निळसा असा कलर केलेला आहे, निळा असा कलर केलेला आहे, म्हणजे अँटीबॅक्टेरियल स्ट्रिप ह्याच्यामध्ये नाही आहे. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर लाखो रुपये जाहिरातीसाठी लावलेत आणि ऍक्च्युअल मध्ये कलर फक्त केलेला आहे. आता याचा आतमध्ये जर बघितलं तर आतमध्ये वापरलेलं मटेरियल जर बघितलं तर काय आहे बघू आपण, कॉटन आहे का कागद आहे बघू आपण. तर हे बघितलं तर कागदाचा लगदा आहे बघा. अगदी हे ड्राय मी तुम्हाला मागाशी हे करून दाखवलं. हे हे जे आहे फ्लप्स उडतात कशाचे, कापसाचे उडत नाहीत, हे कागद असल्यामुळे हे उडतात. मी हे बघितलं तर आतमध्ये वापरलेलं मटेरियल कागदच आहे. आणि त्यामध्ये लास्ट लेअर जो आहे हा देखील प्लास्टिक आहे, 100% प्लास्टिक आहे आणि प्लास्टिक आहे. आता मी आपल्या पॅडचं ओपन करून दाखवतोय. जो पण बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही डिफरन्स काय आहे. तर आपल्या ह्याच्यामध्ये बघितलं तर रेग्युलर ह्याला लॉक सिस्टीम वगैरे नाही आहे, पण आपल्या ह्याला लॉक सिस्टीम आहे. आता महिला मुली किंवा वर्किंग करणाऱ्या लेडीज असतात त्यांना टेन्शन असतं, किंवा शाळेतल्या मुली असतात कुठं लिकेज होतोय का, डाग पडतोय का याच्याकडे लक्ष असतं. कारण ह्याला कुठल्याही प्रकारचं लॉक सिस्टीम याला नाही, पण आपल्या याला लॉक सिस्टीम आहे. त्यामुळे लिकेज किंवा बाकीच्या गोष्टीचं काही टेन्शन राहणार नाही. तर मी लॉक पट्ट्या पहिला ओपन करतोय दोन्ही साईडच्या. आपल्या बेडच्या लेफ्ट साईडची लॉक पट्टी ओपन केलेली आहे. हा बघितलं, ही लॉक पट्टी ओपन केलेली आहे. त्यानंतर बघितलं तर दुसऱ्या साईडची देखील लॉक पट्टी ओपन करतोय मी, म्हणजे लिकेजचं कुठलंही टेन्शन राहणार नाही. हे आपल्या याला लॉक पट्टी आहे, रेग्युलर याला लॉक वगैरे काय राहत नाही. तर इथं बघितलं तर हे ह्या साईडची पण लॉक पट्टी मी ओपन करतोय, अशा पण ओपन केलेला. आता पहिला लेअर मी ओपन करतोय. 8 लेअर पासून आपला प्रोडक्ट बनलेला आहे. किती? 8 लेअर. मग 8 लेअर खरोखर आहेत का हे आपण बघणार आहोत. ओपन मी करून दाखवतोय. तर पहिला लेअर जो आहे हा जो आहे पहिला फर्स्ट लेअर, त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल स्ट्रिप ओरिजिनल आहे. हा पहिला लेअर आहे. 100% कॉटन आहे, 100% कॉटन, म्हणजे अगदी ब्रेक केलं तरी फाटतंय, याचा अर्थ ह्याला सॉफ्टनेस आहे, 100% कॉटन आहे. हा फर्स्ट लेअर आहे. फर्स्ट लेअर 100% कॉटन आहे. त्यानंतर बघितलं तर सेकंड लेअर जो येतो तो अँटीबॅक्टेरियल स्ट्रिप ओरिजिनल आहे. अगदी दूध असतं ना, दूध आपलं जर तापवलं नाही तर ते खराब होतं. तर हे टाकून ठेवलं तर तुमचं दूध खराब होणार नाही. म्हणजे याचा अर्थ ही स्ट्रिप काही ना काही ऍक्टिव्हिटी करते, ह्याच्यामध्ये निळसर करत दिला होता. ही ओरिजिनल आहे. आपल्याला बघितलं तर स्ट्रिप सेकंड लेअर आहे. त्यानंतर बघितलं तर याच्यामध्ये पॅडमध्ये परत लेअर जे बघितलं 7 कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत. तर मी थोडस काय करतो, याच्यामध्ये कसे कसे लेअर्स आहेत हे दाखवतो मी तुम्हाला. कारण जो पण बघणार नाही तो पण आपल्याला समजणार नाही हे वेगळं आहे का मिरॅकल आहे का. त्याच्यामध्ये बघितलं, येस 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 येस. तर यामध्ये कॉटन आहे. हा हा एक लेअर आहे कॉटनचा, म्हणजे पहिले 2 झाले. हा एक लेअर कॉटनचा आहे आणि खालचा एक लेअर, असे 2 आणि 2 किती झाले, 4 झाले. आता याच्यामध्ये जेली एक आहे. जेलीचा वरती जेलीचा एक लेअर आहे, जे कोरफड आणि पपईपासून बनवलेली जेली आहे, जे ब्युटी पार्लरमध्ये स्किन क्लीन करण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे 2 आणि 2 4 झाले, 4 आणि हा एक जेलीचा 5. आता जेलीला वरती आणि खालती लेअर देखील आहे बघा. मी थोडंसं ओपन करून दाखवतोय, मग तुमच्या लक्षात येईल. वरती आणि खालती, येस येस ह्या हा एक लेअर आहे आणि खालती एक लेअर आहे. असे जेलीचा एक लेअर, खालती वरती आहे ते 2 लेअर, म्हणजे 3 लेअर झाले. आणि पहिले किती लोअर लेअर आहेत, 2 लेअर, म्हणजे 5. पहिले 2 लेअर, जेलीचा एक 3, आणि त्यानंतर 3 आणि खालती वरती एक 2 5, आणि कॉटनचे 2 7. आणि 8वा लेअर जो आहे आपला, 8वा लेअर जो आहे हा बारीक बारीक होल्स आहे त्यामध्ये गरमीच्या कालावधीमध्ये लिकेज न होता एअर पास होण्यासाठी लास्ट लेअर आहे. म्हणजे हे देखील आपल्याला इथं विचार केलेला आहे. आता हे जर बघितलं ऍब्सॉर्ब कॅपॅसिटी कशी आहे किंवा काय आहे हे थोडंसं मी ओझर करून दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे खरोखरच वेगळं आहे का, मिरॅकल आहे का, हे समजेल आपल्याला, तुमच्या लक्षात येईल आपल्याला.
तर आता याच्यामध्ये 20 ml आपण पाणी घातलं होतं. 20 ml पाणी घातलं होतं. जेवढं घातलं होतं तेवढं हे निघतंय का नाही बघा. जेवढं घातलं होतं तेवढं निघालं. आता याच्यामध्ये बघितलं तर जेली मी तुम्हाला सांगितलं कोरफड आणि पपयापासून बनवलेली जेली आहे, जे ब्युटी पार्लरमध्ये स्किन क्लीन करण्यासाठी वापरली जाते. इथं तुम्ही स्किन तुझा क्लीन करू शकता. म्हणजे कोरफड आणि पपयापासून बनवलेली जेली आहे, 100% नॅचरल आहे. आता यामध्ये बघितलं तर हे जेली आहे ही आपण काय करतोय, या पाण्यामध्ये परत डिझॉल्व्ह करतोय. कारण जो पण हे वेगळं बघणार नाही तो पण आपल्याला लक्षात येणार नाही हे मिरायकल आहे का चमत्कारिक आहे का. काय करते बघा, चमत्कार काय आहे. पूर्णपणे जेली मी ह्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करतोय. पाणी ग्लासमध्ये दिसते तुम्हाला. ग्लासमध्ये पाणी होतं. पाणी जे होतं पाणी यामध्ये दिसत होतं तुम्हाला. आता हे पाणी आहे, ग्लासमध्ये पाणी होतं. पाण्यातला मी काय करतोय, ग्लास काय करतोय, पलटी करतोय. त्याच्यामध्ये थेंब सुद्धा पाणी निघत नाही. म्हणजे बघा हे पलटी केलेलं आहे, थेंब सुद्धा पाणी निघत नाही. म्हणजे हे पाणी पूर्णपणे ऑब्झर्व केलं. ह्याच्यामध्ये बघितलं तर थेंब सुद्धा पाणी निघत नाही. म्हणजे अशा पद्धतीने बघितलं तर 100% हे वापरायला सुकर आहे. आता येतो प्राइस वरती आपण. प्राइस आता लोक म्हणतील मार्केटला हे 30-35 रुपयाला मिळतं. तर यामध्ये बघितलं तर हे जर बघितलं तर 30 ते 35 रुपयाला किंवा 40 रुपयाला मिळेल तुम्हाला. पण हे दिवसातून 2 वेळा 3 वेळा 4 वेळा बदलायला लागतं. म्हणजे एक पिरियड 5 दिवसाचा असेल तर साधारणतः 1.5 ते 2 पाऊच लागतात. 40 रुपये आणि 80 रुपये खर्च येतो. तर आपल्याला मार्केटला हे जी प्राची जी प्राइस जी आहे ती साधारणतः मार्केटला ह्या दरम्यानचं पॅड घ्यायचं म्हणलं तर 150-200 रुपयाला विक्री होतं. पण आपण मात्र सोशल टच दिलेला आहे. महिला मुली खेडेगावातल्या देखील महिला मुलींनी वापरायला पाहिजे, वापरावं आणि त्यांनी निरोगी राहावं, कॅन्सर मुक्त राहावं म्हणून याचा प्राइस ठेवलेली आपण जे आहे ते फक्त 60 रुपये आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन केलं तर 20 रुपये वाचतात. विषय पैशाचा नाही, पुढे होणारे कॅन्सर सारखे आजार व्याधी आपण 100% टाळू शकतो. तर मित्र हो, कोणतं पॅड वापरायला पाहिजे, मार्केटचं वापरायला पाहिजे का प्राची वापरायला पाहिजे. तर नक्कीच हे प्राची वापरायला पाहिजे. ज्यांना कोणाला वापरायचं असेल, फ्रँचायझी घ्यायचं असेल तर माझ्याशी संपर्क करू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7972 69 14 31. या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद. थँक्यू.